हॅलो एव्हरीवन, माझं नाव तेजस मालप आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझं चॅनल मँडरिन ब्लॉग्समध्ये। तर आज आहे संगमेश्वरमध्ये माझ्या गावामध्ये आमचा दुसरा दिवस आणि सकाळची 5:30 वाजलेत आणि मी उठलो आणि मी तुम्हाला गावाकडची सकाळ दाखवणार आहे, ज्याचा मी एक्सपिरियन्स खूप वर्षांनी घेणार आहे। गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आज आहे मार्च 1 तारीख आणि आमच्या गावच्या घराची आज घरभरणी आहे आणि पूजा पण आहे। तर सकाळचे ना 5:30 वाजल्यापासून उठलोय, कारण मी मम्मी पप्पा आणि माझी बहीण आम्ही हे कालच आलो होतो दुपारी, पण आज आमचे पूर्ण 30 जणांची फॅमिली सकाळी 6 वाजता पोहोचलेली आहे। तर मी ॲक्च्युली सकाळी थोडा वॉक घ्यायला आलो, कारण सगळे ना तिकडे गडबड चालू आहे घरामध्ये। तर मला ना सवय आहे की मी थोडासा म्हणजे सकाळी वॉक घ्यायला मला जरा चांगलं वाटतं। तर तुम्हाला मी पूजेचा पण व्हिडिओ दाखवणार आहे, पण त्याच्या अगोदर मी खूप लांब चालत आलो आहे, तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ दाखवतो। तर ही आहे संगमेश्वर अंतरवलीची मॉर्निंग, बघा सूर्य। आणि इथून पण आमचा जो वाडा आहे ना मालपवाडी, ती इथून तुम्ही बघू शकता, हे घरं दिसत आहेत बघा। आणि तुम्हाला आवाज पण येत असेल डीजेचा, म्हणजे पूजेची गाणी लावली आहेत सकाळी। अजून मी रेडी नाही झालो आहे, ब्रश पण नाही केला आहे, आंघोळ पण नाही केली आहे, फक्त चाय पियालो आहे थोडा आणि जस्ट एक वॉक घेतोय। तर आता आपण जाऊया पूजेकडे। तर वॉक घेऊन मी परत घराकडे आलेलो आहे आणि इकडे सगळीकडे आपापले जण आपलं काम करत आहेत आणि चाय पण रेडी होते सगळ्यांसाठी। एका टोपामध्ये गरम करते आम्ही चाय। थोड़ा ही डालती हूँ मैं, ज्यादा मीठा हो जाएगा। थोड़ा मीठा ही चाहिए अपने को। इतना मीठा? बहुत मीठा नहीं, टाक ना अजून थोडं। बरोबर आहे। अगं चाय किती जणांसाठी आहे? भरपूर लोक पितील एवढे, एक गट्टी एक टाकी लावा। 30 ml। ए बेटा, पाणी जड आहे ना। तर माझी कझिन बहीण म्हणजे माझ्या मोठ्या काकाची मुलगी आहे, तर ती सगळ्यांसाठी चाय बनवते, चाय पावडर टाकलेली आहे। आणि कुछ आने नहीं चाहिए, अरे चाय बरोबर आपल्याकडे प्रूफ थोडी आहे तू बनवते करून। बस झाली ना। अरे हा का, जिथे एकीकडे सगळ्यांसाठी चाय बनते, तर दुसरीकडे इकडे पूजेची आणि घर भरण्याची तयारी चालू आहे, त्याची सुरुवात करतो आम्ही। जसं की तुम्ही बघू शकता की सत्यनारायणची पूजा आहे, तर त्याची तयारी चालू आहे आता। दुकान बंद आहे। ब्लॅक टी रेडी झाली आहे सगळ्यांसाठी आणि दुसरीकडे इकडे पोहे पण बनतोय, तर त्याच्यासाठी कांदे कापतात पहिले आणि त्याचीच तयारी चालू आहे। तर नाश्ता पण केला नाही, तर सगळे चाय पितील थोडा, त्याच्यानंतर नाश्ता करतील, मग रेडी होतील पूजेसाठी। तिकडे पोहे बनत आहेत, तर इकडे घर भरणीचं कार्यक्रम सुरू झालेला आहे। तर आमच्या मोठ्या काकाचा मुलगा, जो आमचा मोठा दादा आहे, त्याच्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे, गणपतीचा फोटो आहे। तर इथे पूजाची सुरुवात झाली आहे आणि हळूहळू सगळे रेडी होतात। तर मी सर्वात अगोदर रेडी झालेलो आहे, कारण मी सकाळी आंघोळ केली आहे, तर मी पूर्ण प्रॉपर रेडी आहे पूजेसाठी। आणि आता मी तुम्हाला गावाकडची घरभरणी कशी होते ते दाखवणार आहे।
आता घर भरणीचा कार्यक्रम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण घराला 3 चक्कर लावणार आहेत आणि प्रत्येक लेडीच्या हातात तुम्ही बघू शकता की नारळ आहे, चूल आहे, कोणाच्या हातात गणपतीचा फोटो आहे, कोणाच्या हातात गहू आहेत, तांदूळ आहेत. तर असं हे 3 चक्कर ह्या घराचे आपण लावणार आहोत. बड़ा हथियार लेके जा रहा है. चल पॉइंट चल जाता. घर भरणीचा कार्यक्रम झालेला आहे आणि देवाला नारळ पण आम्ही सगळे जे पुरुष लोक आहेत, पुरुष मंडळी आहेत, म्हणजे काका वगैरे, आम्ही देवाला नारळ पण दाखवलेला आहे. तर आता सत्यनारायणची पूजेची तयारी चालू आहे. तर बघू शकता की हे जे रेडी केलं सगळं मांडलं आहे ते आता आम्ही घरात घेऊन येतो आणि आता सत्यनारायणची पूजेला सुरुवात होते. पूजेच्या सुरुवातीला सर्व पहिल्या आमची जी आजी आहे तिचे 2 छोटे नातू म्हणजे मी आणि दीपेश सर्वात लहान आणि त्याच्या अगोदर मी, म्हणजे जे 2 छोटे नातू आहेत ते तिला तिच्या घरात आम्ही आतमध्ये घेऊन जातो. जिथे एकीकडे घर भरणीचं आणि पूजेचा कार्यक्रम चालू आहे तिकडे आमचे जे भाऊजी आहेत ते सकाळपासून चाय आणि पोह्यामध्ये बिझी आहेत. तर फायनली पोहे पण रेडी झाले आहेत आणि इकडे सगळी लहान मुलं पोहे खात आहेत. तर आता सगळे मोठ्या माणसांना पण आम्ही पोहे देऊ थोड्या वेळाने. भेटणार थांबा. पूजेची सुरुवात होतच होती की मला संगमेश्वर डेपोला यावं लागलं, कारण फळं जी आहेत ती 5 फळं अवेलेबल नव्हती. तर 5 फळं घ्यायला मला इथे यावं लागलं, एवढ्या लांब 6 किलोमीटर लांब बाईक घेऊन आलेलो. तर आता बघूया फळं. 5 फळं आहेत द्या ना. जे जे आहे ते द्या. केळी नका देऊ, केळी आहेत. जे जे आहे ते द्या. ॲपल द्या. हे काय चिकू पण द्या. द्या चालेल. डाळिंब इकडे. तिकडे करा चांगला नाही रे. 5 फळं घेतली. हा चला. फळं घेऊन येताना वाटेवर आम्हाला एक प्राचीन मंदिर दिसले जे नदीच्या काठावरच आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांना जिथे कैद केलं होतं मुघलांनी, त्याचं नाव आहे जागेचं कसबा. त्याच्यात थोडा पुढेच हे प्राचीन मंदिर आहे जे शिव मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता हे लोकेशन 1 नंबर आहे यार. की नदीच्या जस्ट बाजूला हे प्राचीन मंदिर
आम्हाला बघायला भेटलं. तर थोड्या वेळ इकडे थांबलो आहे कारण तो माझा लहान भाऊ होता, त्याला हे मंदिर थोडं बघायचं होतं थांबून. तशी घाईचा वेळ आहे, नाहीतर अजून खरंच इकडे थोडा वेळ थांबलो असतं. पण तिकडे आमची फळांसाठी वाट बघतायत, तर तिकडे फटाफट आम्हाला पोचायला पाहिजे. तर 5 फळं घेऊन आलो आहे आणि पूजेला सुरुवात झाली आहे. तर दीपेश आणि त्याची मिसेस मूवीमधली मिसेस नाही, ॲक्च्युअलमधली मिसेस, कारण दीप्ती सगळं काम करते घरातलं. आणि इकडे पूजेची तयारी झालेली आहे आणि सगळे बसले आहेत, गप्पा चालू आहेत लोकांच्या, सगळे भेटत आहेत, खूप वर्षांनी सगळे एकत्र आलेत. तर सगळे आपापल्या ह्याच्यात आहेत, कारण सकाळी म्हणजे पूजा तर झालेलीच आहे. तर आता जेवणाची तयारी एकीकडे रेडी होत आहे, कारण तुम्ही बघू शकता की इकडे टोपं मांडलेली आहेत आणि आता जेवण बनवायची तयारी चालू आहे. जे मसाला आहे ते आपण बनवतोय, ते भाजी आहे, ते बायका बघू शकता की सगळे भाजी कापतायत, रेडी करतायत. म्हणजे जो बेस आहे जेवणाचा तो आता रेडी होतोय. दुपारची वेळ झालेली आहे आणि बघा आता जेवणाची सगळी तयारी चालू आहे. इकडे जेवढे पण पुरुष मंडळी आहेत आणि जेवढे पण बायका आहेत गावच्या, ते सगळे मिळून हे जेवण बनवणार आहेत, दुपारचं पण आणि रात्रीचं पण. तर दुपारचं सध्या आता दुपारचंच बनवणार आहे, रात्रीचं जेवण परत रात्री आम्ही बनवू. तर आता बघा सुरुवात होते, मोठे मोठे टोप आहेत. कमीत कमी आय थिंक 50 ते 80 लोकांचं जेवण बनवायला लागणार आहे, कारण वाडा तेवढ्यात लोक आहेत. आम्ही ॲक्च्युली फॅमिली आमची 50 लोकांची आहे आणि वाड्यामध्ये अजून एक जेवढे पण लोक असतील ते पकडून 100 पकडू शकतो आपण. पूजा पण झालेली आहे आणि आता आरतीची सुरुवात झाली आहे. तर पूजेमध्ये आमची गोव्याची फॅमिली पण आलेली आहे, माझी मावशी आलेली आहे आणि माझा भाऊ पण आला आहे, नितेश भाई. तर ते लोक पाया पडत आहेत आता आणि हे लोक पण त्यांची दुपारची परत ट्रेन आहे, तर हे लोक पण जेवून निघणार आहे परत. आता फायनली मला पाया पडायला टाईम भेटलेला आहे, तर मी आता देवाच्या पाया पडतो. जेवणाचं बघायला गेलं तर आता डाळ रेडी होते, एकदम गरम गरम बनवत आहेत डाळ. फोटो नाही, व्हिडिओ. सगळं प्रोसेस चालूच आहे, गडबड चालू आहे सगळीकडे. जेवण बनतंय, पूजा होते एकीकडे लोक गप्पा मारत आहेत, सगळे आपापल्या ह्याच्यात मस्त चालू आहे सगळ्यांचं, काही टेन्शन नाही. आणि लोकेशन बघा, जिकडे जेवण बनवतो ना, हा लोकेशन एक नंबर आहे. म्हणजे बघूनच तुमचं मन भरून जाईल की कुठच्या जागेवर आपण जेवण बनवतोय. खरंच अमेझिंग फीलिंग. दुपारचे 1:30 वाजलेत आणि आत्ता फायनली सगळे फ्री झालेत, कारण सकाळपासून ते पूजा घरभरणी हे सगळं कार्यक्रम चालू होता. तर इकडे जेवणाचा प्रोग्राम चालू आहे, पण दुसरीकडे सगळे फ्री झालेत, आपापल्या सगळ्या कामामध्ये आहेत. काय सारखा फोटो काढतो पुरावा. तर आता आम्ही सगळे फॅमिली फोटो सेशनसाठी एकत्र येणार आहे. आता सगळं फोटो सेशन होईल, तुम्हाला फोटोज पण दाखवेन आम्ही काय काय फोटोज काढलेले आहेत ते. तर आता सगळ्यांचे फोटो काढून झालेले आहेत आणि ही फोटो काढल्यानंतरची गडबड चालू आहे इकडे, जी मी तुम्हाला आता दाखवतो. ही सगळी गडबड आता चालू आहे. तर आता आपण जेवणाकडे जाऊया आणि बघूया जेवण किती रेडी झाले, काय बाकी आहे. अशी आपण बघितलं होतं की डाळ बनवत होते आणि आता भाजी बनवते. हा भाजीचा जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे.
वाटाणे आहेत. वाटाणा आणि बटाट्याची फ्लावर सगळी मिक्स भाजी बनवतोय. मिक्स व्हेज डाळ रेडी आहे, भात रेडी आहे आणि भाजी पण ऑलमोस्ट रेडी आहे. तर आता आम्ही सगळ्यांना जेवायला वाढू. तर पहिले पंक्तीत सर्व लहान मुलं बसले आहेत. तर आम्ही सगळे भावंड आहेत, जेवढी पण भावंड आहेत ना, मुली मुलं सगळे आम्ही सगळे मिळून ह्या लोकांना जेवायला वाढतो. पहिली पंगत जी आहे ती लहान मुलांची असणार आहे. त्याच्यानंतर जी वयस्कर माणसं आहेत, जी म्हातारी, जेवढी पण मोठी माणसं आहेत ते सगळे बसणार आणि जेवढी पाहुणी मंडळी आहेत, जेवढे पण लोक आहेत ते सगळे जेवायला बसतील. आणि त्याच्यानंतर एंडमध्ये सगळ्यांना जेवण वाढून झाल्यावर मग आम्ही जेवढे पण भावंड आहेत ती सगळे आम्ही एकत्र जेवू. सगळ्यांना जेवण वाढून आम्ही पण जेवण झालेलो आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे. तर मी आणि दीपेश आम्ही फणसवण्यामध्ये आलो आहे जस्ट थोडंसं असं मूड फ्रेश करायला. तर इकडे बघू शकता किती वानर आहेत यार, खूप जास्त वानर आहेत तिकडे आणि मोठे मोठे वानर, शेपटी बघा वानराची. फणसवण्यामधून परत येता येता रात्र झाली आणि इकडे बघितलं तर जेवण रेडी झालं होतं. जी नमनची मंडळी आहेत त्यांना आता आम्ही जेवण वाढतोय कारण आता रात्री नमन होणार आहे. तर एकीकडे तुम्ही बघू शकता की नमनचं स्टेज आहे तो बांधलेला आहे, सगळं सेटअप रेडी केलेला आहे. आणि दुसरीकडे जी माणसं आहेत जी परफॉर्म करणार आहेत ते सगळे जेवत आहेत. तर आता रात्रभर हे नमन चालू असणार आहे आणि गावाकडे थोडं लवकरच जेवतात. आपली जी जेवढी पण मंडळी आहेत गावाकडची लोक ती अगोदरच जेवलेली आहेत. आता हे नमनवाले जे लोक आहेत ते जेवायचं बाकी आहे आणि मी, दीपेश आणि आम्ही 3-4 जण जेवायचे बाकी आहे. तर आता फायनली नमन सुरू झालेलं आहे, सगळ्यांचं जेवण झालं आहे. तर हा नमन एंडपर्यंत बघू. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या भूमी, कोकणची लोककला जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या कलावंतांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. बसलेल्या सर्व रसिक जनांना मानाचा मुद्रा करून आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. आपल्या समोर सविनय सादर करत आहोत कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन. शिव पार्वती गजानना रंग बरोदर, शिव पार्वती गजानना रंग बरोदर ना. काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकाय सुसर्वदा. तुझी मूर्ती माने नित्य ध्यानी माने तुझ्यासाठी अर्पिला दे हरे.
नेसलं काय सांगितलं पाहिजे. अगं हिला सोबत काय घेतलं? अगं साधं काय चांगले दिसते. बोला कुंडली का वाटते. हार विठ्ठल केलं पाहिजे. ही काम केल्याबद्दल आपल्या गौरवाला चालले पाहिजे. अरे पेडले अरे शिवरामा. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी मी तुमच्या बघत आहे. सुदामा हात मारली सकाय माझी चुकले रानात कपिल गाय. ती धावत रानात जाय ती धावत रानात जाय. माझे थकले आता रे पाय गाय गाय शोधून मिळत नाय. माझे थकले आता रे पाय गाय गाय शोधून मिळत नाय. माझे थकले आता रे पाय गाय गाय चल रे पेंड्या चल रे सुदामा सुर मुरलीचे आवाज गाती रानवनी. सुर मुरलीचे आवाज. तर फ्रेंड्स आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आता बघू शकता की ॲक्च्युली आता नमन चालू झालेलं आहे कारण की आता परफॉर्मन्स आहेत ते सगळे आता होणार आहेत. पण मी ॲक्च्युली सकाळी 5:30 वाजता उठलेलो आहे आणि तेव्हापासून ते आतापर्यंत जागा आहे. तर खूप थकलेलो आहे. तर दीपेश ऑलरेडी झोपलेला आहे. मी एकटाच इकडे बसलेलो आहे आणि आमच्या फॅमिली मेंबर आहे. तर फ्रेंड्स व्हिडिओ इकडेच संपवतो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.